कन्या राशी 2026 संपूर्ण भविष्य ग्रहयोग करिअर प्रेम आणि आर्थिक मार्गदर्शन. कन्या राशीच्या जातकांनो, आजच्या या विशेष भाग्योदय मार्गदर्शन सत्रात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जीवन बदलणारा विषय घेऊन आलो आहोत. कन्या राशी म्हणजे बुध ग्रहाची राशी आणि बुध म्हणजे बुद्धिमत्ता, विवेक, तर्कशुद्धता आणि संवाद कौशल्य यांचा ग्रह. या राशीत जन्मलेले लोक स्वभावाने अत्यंत व्यवहारी, विश्लेषक आणि तपशीलवादी असतात. ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. घाईघाईने कोणताही निर्णय हे लोक घेत नाहीत आणि नेहमीच तथ्यावर आधारितच मतं मांडतात. कन्या राशीचे लोक हे सेवाभावी असतात, म्हणजेच ते इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे असतात. निसर्गाशी त्यांचे एक वेगळेच नाते असते आणि शरीर स्वास्थ्याबाबत ते नेहमीच जागरूक असतात. या राशीचे प्रतीक म्हणजे एक कन्या जी हातात कमळ किंवा धान्याची शेती घेऊन उभी आहे, जी सौंदर्य, परिश्रम आणि शुद्धता यांचं प्रतीक आहे. कन्या राशीचे लोक परफेक्टनिष्ठ असतात आणि म्हणजे प्रत्येक काम ते अचूक आणि परिपूर्ण करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते कधीकधी स्वतःवरच जास्त दबाव घेतात आणि छोट्या चुकांबद्दलही ही लोक जास्त विचार करत राहतात. पण हीच त्यांची खरी ताकद आहे, कारण याच परफेक्शनिझममुळेच ते उत्तम काम आणि उत्कृष्ट करतात. इतरांच्या चुका ते सहजपणे लक्षात घेतात, पण हे नेहमीच सकारात्मक मनाने करणे हे देखील महत्त्वाचे आहे. स्वतःला आणि इतरांना क्षमा करण्यासाठी कला शिकणे कन्या राशीच्या लोकांसाठी खूपच उपयुक्त ठरते. वैशाख महिन्याची सुरुवात कन्या राशीच्या जातकांसाठी एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. या महिन्यात बुध ग्रह आपल्या स्वतःच्या राशीत येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला एक विशेष अशी धार येईल. तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील, संवाद कौशल्य वाढेल आणि व्यवसायात किंवा नोकरीत नवे मार्ग तुम्हाला उघडतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ मध्यम ते उत्तम असेल, परंतु खर्च नियोजनावर विशेष लक्ष देणे देखील आवश्यक आहे. गुंतवणुकीचे नवे मार्ग तुमच्या समोर येतील, पण कोणत्याही निर्णयापूर्वी सखोल विचार करणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. कन्या राशीच्या जातकांनो, तुमची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमची विवेकबुद्धी आहे. जीवनात कोणत्याही प्रश्नांचे उत्तर शोधताना भावनापेक्षा तर्काला प्राधान्य द्या. तुमच्या सभोवतालचे लोक तुमच्या शांत आणि व्यवहारी स्वभावाचा आदर करतात, त्यामुळेच आत्मविश्वासाने पुढे चला आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात असलेली क्षमता फार मोठी आहे आणि योग्य वेळी ती जगासमोर येईलच. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कन्या राशीचे लोक हे नेहमीच सजग असतात. त्यांना पचनसंस्थेशी संबंधित देखील समस्या जास्त जाणवतात. त्यामुळे आहाराकडे अशा लोकांनी लक्ष देणे हे विशेष आवश्यक आहे. कन्या राशीच्या लोकांनो, नियमित व्यायाम, योग आणि ध्यानधारणा यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता मानसिक ताण कमी करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे देखील उत्तम उपाय आहे. पाण्याचे पुरेसे सेवन, सकाळचे ऊन आणि रात्री वेळेवर झोपणे याच सवयी आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ बसून राहणे आणि डोक्यावर स्क्रीनचा ताण या गोष्टींपासून या वेळेला सावध राहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता शिक्षण आणि करिअर यांच्या बाबतीत कन्या राशीचे लोक हे नेहमीच परिश्रमी असतात. ते एकाच विषयात खोलवर जाऊन अभ्यास करतात. वरवरच्या ज्ञानावरती अशा लोक समाधानी राहत नाही. संशोधन, विश्लेषण, लेखन, आरोग्यसेवा, शिक्षण या सगळ्यांचा लेखाजोखा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात ते उत्कृष्ट कामगिरी करतात. कन्या राशीच्या लोकांच्या कामात एक गोष्ट आहे, सातत्य असतं आणि एकदा हाती घेतलेलं काम हे पूर्ण केल्याशिवाय या राशीचे लोक विश्रांती घेत नाहीत. व्यावसायिक जीवनात देखील यशस्वी होण्यासाठी संवाद स्पष्ट आणि नम्र ठेवणे, सहकाऱ्यांशी सहयोगी वृत्ती बाळगणे आणि नवे कौशल्य आत्मसात करण्यास देखील ह्या राशीचे लोक हे सदैव तयार राहतात आणि हेच महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता आणि विशेष प्रमाणपत्र मिळवणे करिअरला नवी गती तुमच्यासाठी देऊ शकतात. स्वतःच्या कामाची जाहिरात करण्यास तुम्ही संकोच करू नका, कारण तुमचे कौशल्य जगाला माहीत होणे देखील या वेळेला आवश्यक आहे.
प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत देखील कन्या राशीचे लोक हे थोडे लाजाळू आणि संयमी असतात. ते भावना व्यक्त करायला वेळ घेतात, पण एकदा विश्वास ठेवला की ते अत्यंत निष्ठावान साथीदार देखील ही लोक बनतात. त्यांना भावनिक सुरक्षितता आणि स्थिरता हवी असते. साथीदाराने त्यांच्या विचारांना आणि कामाला महत्त्व दिले तर ते नात्यात खूपच आनंदी राहतात. घरातील शांती आणि स्वच्छता त्यांना खूप महत्त्वाची वाटते, कारण अव्यवस्थित वातावरणात या राशीच्या लोकांचे मन मात्र लागत नाही. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे, भीती पसरवणारं हे शास्त्र नाही. ग्रह आणि नक्षत्र आपल्याला संधी आणि आव्हाने हे सुचवत असतात, पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नेहमीच तुमच्याकडे असते. स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि ईश्वरी कृपेवर देखील तुम्ही भरोसा ठेवा. कोणत्याही अडचणीत धीर धरा, कारण संयम आणि परिश्रम हेच तुमच्या यशाचं खरं रहस्य आहे. ग्रहांच्या दृष्टिकोनातूनच सांगायचं झालं तर बुध हा कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि बुध बलवान असताना कन्या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता अत्यंत वाढलेली असते. शुक्र ग्रहाचा प्रभाव त्यांच्या कला, प्रेमावर आणि सौंदर्य दृष्टीवर देखील असतो. गुरुग्रह जेव्हा अनुकूल असतो तेव्हा ज्ञान, शिक्षण आणि आध्यात्मिक प्रगती मात्र नक्की होते. शनी ग्रहाचा प्रभाव कन्या राशीवर थेट नसला तरी मेहनत आणि शिस्तीच्या बाबतीत देखील शनीचे संस्कार त्यांच्यात नैसर्गिकरित्याच असतात. नक्षत्र विद्येनुसार कन्या राशीत उत्तर फाल्गुनी, हस्त आणि चित्रा या 3 नक्षत्रांचा मात्र समावेश होतो. उत्तर फाल्गुनातील जन्मलेले लोक उदार, सामाजिक आणि कुटुंबप्रेमी असतात. तसेच हस्त नक्षत्रातील लोक कुशल, व्यावहारिक आणि हस्तकलेत निपुण असतात. चित्रा नक्षत्रातील लोक सर्जनशील, सुंदर आणि कलाकुसरीत प्रावीण असतात. प्रत्येक नक्षत्राचा स्वतंत्र स्वभाव असतो, त्यामुळे एकाच राशीत जन्मलेले लोकही थोडे वेगळे या ठिकाणी असू शकतात. कुटुंब आणि घर याबाबत देखील कन्या राशीचे लोक अत्यंत जबाबदार असतात. ते घरातील प्रत्येक व्यक्तीची देखील विशेष काळजी घेतात, आर्थिक नियोजन करतात आणि कुटुंबात सुव्यवस्था कशी ठेवतील याच्याकडे लक्ष देतात. मुलांच्या शिक्षणावर ते विशेष लक्ष देतात आणि त्यांना चांगले संस्कार देण्यात देखील प्राधान्य देतात. ज्येष्ठांचा आदर करणे आणि त्यांच्या अनुभवातून शिकणे हीच त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून आर्थिक कन्या राशीचे लोक काटकसरी असतात. ते उधळपट्टी टाळतात आणि भविष्यासाठी बचत करण्याकडे त्यांचा मात्र कल असतो. गुंतवणुकीत सावध असतात, कारण जोखीम घेण्यापूर्वी ते सर्व पर्यायांचा सखोल विचार करतात. सोने, जमीन आणि म्युच्युअल फंड यांसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे त्यांचा ओढा मात्र जास्त असतो. सामाजिक जीवनात कन्या राशीचे लोक हे निवडक मित्र बनवतात. ते संख्येपेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. म्हणजेच खूप मित्र असण्यापेक्षा काही विश्वासू मित्र असणे त्यांना अधिकच पसंत असतं. गरजू लोकांना मदत करणे, सामाजिक कार्यात सहभागी होणे आणि ज्ञान वाटणे याचाच त्यांना खूप आनंद मिळतो. सर्जनशीलता आणि कला यांच्याशी कन्या राशीचं एक वेगळंच नातं आहे. ते सौंदर्याची उत्तम करदार करतात आणि स्वतःही सर्जनशील कार्यात हे नेहमीच रस घेतात. संगीत, लेखन, छायाचित्रण, बागकाम किंवा स्वयंपाक या कलांमध्ये ते विशेष प्रावीण्य दाखवतात. याच त्यांच्या छंदामुळे त्यांच्या मानसिक शांती मिळते आणि दैनंदिन तणावातून देखील त्यांची मुक्तता होते. पर्यावरण आणि निसर्गाशी कन्या राशीचे लोक खूप जोडलेले असतात. ते पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक असतात आणि शक्य तितके पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारतात. झाडे लावणे, जलसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापन यात ते स्वतःहून पुढाकार घेतात. वाचनाची आवड कन्या राशीच्या लोकांना नैसर्गिकरित्याच असते. ते विविध विषयावर वाचन करतात, नवे ज्ञान आत्मसात करतात आणि त्यांना यापासून आनंद मिळतो. इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि साहित्य या विषयात त्यांना मात्र विशेष रुची असते. वाचनामुळे त्यांची भाषिक क्षमता, विचारशक्ती यांनी सर्जनशीलता वाढते. संवाद कौशल्य हे कन्या राशीच्या लोकांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. ते स्पष्टपणे आणि मुद्देसूदपणे बोलतात. श्रोत्यांना समजेल अशा भाषेत विषय मांडतात. लेखन क्षेत्रातही ते उत्कृष्ट असतात, कारण त्यांच्या लेखनात तपशील, अचूकता आणि सुसंगती असते. शिक्षक, पत्रकार, लेखक, वक्ता म्हणून ते उत्तम कामगिरी देखील या ठिकाणी करू शकतात. कन्या राशीच्या प्रत्येक जातकाला माझा एकच संदेश आहे की स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. ईश्वर तुम्हाला दिलेल्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा सन्मान करा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि पुढे चालत राहा. चांगले कर्म, सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम हेच तुमचे खरं भाग्य घडवणारे घटक आहेत. बाकी सर्व तर त्यानंतर येतं. आता अंतिम शब्द म्हणून एवढंच सांगायचं आहे की कन्या राशीत जन्म हे एक वरदान आहे.
बुधाची तीक्ष्ण बुद्धी, सेवेचा स्वभाव, परिश्रमशीलता आणि तपशिलाकडे लक्ष देणे हे गुण तुम्हाला जीवनात यशस्वी बनवतात. कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे, विवेकाने निर्णय घेणे आणि चांगल्या कर्मांच्या मार्गावर चालत राहणे हेच खरे तुमचे ज्योतिष आहे. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य देव, हीच मनपूर्वक प्रार्थना. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही जर मार्गदर्शन हे उपयुक्त वाटलं असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला नक्की शेअर करा. तुमचं एक लाईक आम्हाला असे आणखीच दर्जेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. तुमच्या मनातील प्रश्न, तुमचा अनुभव किंवा विचार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह, खोल विश्लेषणासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.